40 कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपण सगळेजण एकसंघ राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या बद्दल देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे, अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येक जण उल्लेख करत असतो। आज सध्या निवडणुका चालू असल्यामुळे थोड्याशा काही गोष्टीला मर्यादा पडतात, तरी देखील मी स्वतः ठरवलेलं होतं की आज 7 वाजता जाऊन बाबासाहेबांना इथं अभिवादन करायचं आणि तशा पद्धतीने अभिवादन करण्याच्या करता मी इथं आलो होतो। मी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला एक शुभेच्छा देतो। बाबासाहेबांच्या पुढे विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। धन्यवाद। तर बाबासाहेबांना विनम्र असं अभिवादन करतो। सकाळीच या ठिकाणी आल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा अभिमान आहे असं म्हणत सकाळीच महामानवांना अभिवादन करण्यासाठी इथे आल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर बाबासाहेबांनी आपल्याला जी घटना दिलेली आहे त्याचा अभिमान आहे आणि आज म्हणूनच सकाळीच या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचं पुण्यात बोलताना अजित पवारांनी सांगितलेलं आहे। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सकाळी आजच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या घटनेचा अभिमान आहे असं म्हणत अजित पवारांनी आजच्या जयंतीच्या निमित्तानं भीम अनुयायांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर आज जयंतीनिमित्तानं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। अजित पवारांनी हा पुष्पहार अर्पण केला। पुण्यातून ते बोलत होते। तर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा अभिमान आहे असं म्हणत अजित पवारांनी महामानवाला अभिवादन केलंय। अजित पवारांनी पुण्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि या ठिकाणी सकाळीच आपण घटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी दिलेल्या घटनेचा अभिमान आहे असंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे।